नमस्कार मंडळी 2024च्या पीक विम्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। मंडळी 2024चा पीक विमा काही जिल्ह्यात वाटप सुद्धा सुरू झालेले आहे। यापैकी वाशिमचा पीक विमा सुद्धा आज वाटप सुरू झालेले आहे। परभणीचा पीक विम्याचं वाटप सुद्धा कालपासून सुरू झालेले आहे आणि हिंगोलीचा पीक विमा सुद्धा वाटप सुरू झालेले आहे। त्याचबरोबर यवतमाळचा पीक विम्याचं सुद्धा वाटप सुरू आहे। नागपूरचा सुद्धा पीक विमा काही दिवसात वाटप केला जात आहे आणि काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा झालेले आहेत आणि लातूरचा सुद्धा पीक विमा वाटप झालेला आहे आणि यापैकी बरेच जिल्हे पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। यामध्ये वर्धा असेल, जालना असेल, अमरावती असेल, नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, बीड, नांदेड, सांगली, सोलापूर, जळगाव या जिल्ह्यात अद्याप पीक विम्याचं वाटप झालं नाही। मग या जिल्ह्यात कधीपर्यंत पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर जी काही पीक विमा कंपनी आहे ती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे। ही नेमकी फसवणूक कशा पद्धतीने केली जात आहे आणि जे काही पीक विमा आहे तो कधीपर्यंत वाटप केला जाणार आहे, जे काही उर्वरित जिल्हे आहेत या संदर्भात आपण सविस्तर अशी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। मग कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप बाकी आहे, कोणत्या पिकाचा पीक विमा बाकी आहे आणि जी काही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून फसवणूक केली जात आहे ही कशा पद्धतीने केली जात आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळं किंवा पांढरं बटन दिसेल, सबस्क्राइबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। आपले काही कमेंट असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। लाईकचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑल करायला विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यानंतर परभणी असेल, हिंगोली असेल आणि नांदेड असेल या जिल्ह्यात अधिसूचना ह्या काढण्यात आल्या होत्या आणि अधिसूचना काढल्यानंतर पीक विम्याचं वाटप हे लवकरच केलं जाणं अपेक्षित होतं, परंतु पीक विमा वाटप झाला नाही आणि जी काही आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे ती मोठ्या प्रमाणात आहे। आता ज्या अर्थी 2023च्या पीक विम्याचं वाटप करण्यात आलं होतं, जे काही राज्य सरकारचा हिस्सा असेल, केंद्र सरकारचा हिस्सा असेल, ते पीक विमा कंपनीला दिल्यानंतर सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून 2023ला सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती। म्हणजे जे काही अग्रिमचा पीक विमा आहे ते कुठे 4000 रुपये पीक विम्याचं वाटप झालं, कुठे 1000 रुपयाचं पीक विम्याचं वाटप झालं होतं आणि त्याच पद्धतीने तोच नियम पीक विमा कंपनीला पीक विमा कंपनीने 2024ला सुद्धा लागू केलेला आहे। त्याच पद्धतीने पीक विम्याची रक्कम जी आहे ती वाटप केली जात आहे। आता कुठे 4000 रुपये पीक विम्याचं वाटप सुरू झालेले आहे, हेक्टरी कुठे 5000 रुपये पीक विम्याचं वाटप सुरू झालेले आहे, कुठे 6000 रुपये हेक्टरी पीक विम्याचं वाटप सुरू झालेले आहे। यामध्ये हिंगोली जिल्ह्यात त्याच पद्धतीचा पीक विमा वाटप सुरू झालेले आहे। त्याचबरोबर परभणी जिल्ह्यात सुद्धा त्याच पद्धतीचा पीक विम्याचं वाटप सुरू झालेले आहे। जे काही भ्रष्टाचार हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आता आपण पीक विमा कंपनीला एखाद्या वेळेस तक्रार केलेली असेल किंवा आपण व्हॉट्सअपवरती जी काही माहिती पाहिली होती त्यामध्ये आपल्या पीक विम्याची जी काही रक्कम होती ती जास्त होती, परंतु शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही कमी प्रमाणात वाटप केली जात आहे आणि याच कारणाने आता जे काही पीक विमा कंपनी आहेत त्या बंद केल्या जाणार आहेत। अशा पद्धतीचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू झालेला आहे आणि ते भ्रष्टाचार कुठेतरी कमी व्हावा यासाठी जे काही राज्य सरकारचा पाऊल आहे ते उचलण्यात आलेले आहे, केंद्र सरकारचं सुद्धा पाऊल उचलण्यात आलेले आहे आणि या पीक विमा कंपनीला आता ताळा लावण्यात येणार आहे। आता जे काही वाशिमचा पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर आज वाटप सुरू झालेले आहे। बऱ्याच काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा झालेले आहे आणि जे काही उर्वरित शेतकरी त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे। त्याचबरोबर आज सकाळपासून हिंगोली जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप सुरू झालेले आहे। यामध्ये बरेच काही तालुके त्या तालुक्याचं पीक विम्याचं वाटप सुरू झालेले आहे आणि जे काही उर्वरित शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना सुद्धा उद्यापर्यंत हे पैसे जमा केले जातील। यवतमाळच्या पीक विम्याचं सुद्धा तेच झालेले आहे, 1000 रुपये कुठेतरी वाटप झालेले आहे आणि बरेच काही शेतकऱ्यांना जे काही पीक विम्याची रक्कम असेल ती 1000च्या आत आलेली आहे। उर्वरित जे काही पीक विमा असेल तो सुद्धा यवतमाळ जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे। यामध्ये व्यक्तिगत क्लेमचा पीक विम्याचं सुद्धा परत एकदा वाटप केलं जाऊ शकते। त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात सुद्धा व्यक्तिगत जो काही क्लेम असेल त्या पीक विम्याचं सुद्धा वाटप केलं जाऊ शकते आणि नागपूरचा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे। परवाच्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा झालेले आहेत आणि जे काही उर्वरित शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा येत्या 2 दिवसात हे पैसे वाटप केले जातील आणि लातूरचा पीक विम्याचं सुद्धा वाटप सुरू आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात हे पैसे सुद्धा जमा झालेले, परंतु त्याच पद्धतीने कुठे 1000, कुठे 2000, कुठे 3000 अशा पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक सुरू झालेली आहे
आता वर्धा जिल्ह्यातील पीक विमा कधी वाटप केला जाणार आहे, बरेच काही शेतकऱ्यांचे कमेंट आहेत. आता वर्धा जिल्ह्याचं जो काही पीक विम्याचा वाटप आहे, त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील जे काही पीक विमा असेल, अमरावती, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यातील पीक विम्याचं वाटप हे लवकरच केलं जाणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची अधिकृत ही तारीख सध्या तरी देण्यात आली नाही. त्याचबरोबर संभाजीनगरचे सुद्धा बरेच कमेंट आहेत. संभाजीनगरचं जे काही पीक विमा आहे तो रखडलेला आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप पीक विम्याची रक्कम वाटप झाली नाही. मग संभाजीनगरचा जे काही छत्रपती संभाजीनगरचा जो काही पीक विमा आहे ते येत्या 2 दिवसात वाटप केला जाईल. अशा पद्धतीचे जे काही पीक विमा कंपनी आहे आणि कृषी विभाग आहे त्यांच्या माध्यमातून थोड्याफार प्रमाणात माहिती देण्यात आली आहे आणि छत्रपती संभाजीनगरचा पीक विमा येत्या 2 दिवसात वाटप केला जाईल अशी सुद्धा माहिती आहे. त्याचबरोबर बीडचा पीक विमा वाटप केला जाणार आहे. बीडचा जो काही पीक विमा आहे 2023च्या पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं होतं आणि बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा झाले होते आणि जो काही 2024च्या पीक विमा आहे त्याचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे. परंतु बीडची सुद्धा सध्या तरी कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आली नाही. आणि त्याचबरोबर आता नांदेडचा पीक विमा उद्या किंवा परवाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर नांदेडचे जो काही अग्रिमचा पीक विमा आहे या जिल्ह्यात सुद्धा कुठे 8,000 रुपये, कुठे 5,000 रुपये हेक्टरी अनुदानाचं वाटप हे केलं जाणार आहे. अग्रिमचा पीक विमा म्हणल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. त्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमाची रक्कम जी आहे ती मोठ्या प्रमाणात मिळत नाही. कारण तर अग्रिमचा पीक विमा म्हणजे जे काही आपलं काढणी पश्चात सुरुवातीचं जे काही पीक असेल त्याला कुठेतरी फुलं पकलेली असतात किंवा वाद्या पकलेल्या असतात, त्यातून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत नाही असं पीक विमा कंपनीचं म्हणणं आहे. त्यानंतर कुठेतरी 5,000 रुपये, कुठे 6,000 रुपये हेक्टरी अनुदान दिले जाते. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं लवकरच वाटप केलं जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील सुद्धा मोठ्या प्रमाणात कमेंट आहेत आणि सांगली जिल्ह्याचं पीक विम्याचं सुद्धा वाटप हे लवकरच केलं जाईल. यासाठी सुद्धा 1 ते 2 दिवस लागू शकतात आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर सांगलीचा जो काही पीक विमा आहे तो सुद्धा वाटप केला जाईल. आता सोलापूरचे सुद्धा शेतकऱ्यांचे बरेच कमेंट होते. सोलापूरच्या शेतकऱ्यांचं सुद्धा म्हणणं होतं की आमच्या तालुक्यात पैसे जमा झाले नाहीत. आता ज्या पद्धतीने सोलापूर जिल्हा आहे आणि त्यातील तालुके असतील त्याच पद्धतीने एखाद्या तालुक्यात आज पैसे किंवा उद्या पैसे अशा पद्धतीने 1 ते 2 दिवस सोलापूर जिल्ह्यात सुद्धा लागू शकतात. प्रमाणात जे काही पीक विम्याचं रक्कम आहे सोलापूर जिल्ह्यात ती वाटप सध्या तरी सुरू आहे. आता जळगाव जिल्ह्यातील जर बघायचं झालं तर जळगाव जिल्ह्यातील सुद्धा ती स्थिती आहे. जळगाव जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप झालेलं नाही. जळगाव जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते आणि जो काही व्यक्तिगत क्लेमचा पीक विमा आहे तो सुद्धा जळगाव जिल्ह्यात येत्या 8 दिवसात वाटप होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वाशिमचा पीक विमा सुरू झालेला आहे, परभणीचा पीक विमा सुद्धा सुरू आहे, हिंगोलीचा पीक विमा सुद्धा अग्रिमचा सुरू आहे, यवतमाळचा सुद्धा पीक विम्याचं वाटप सुरू आहे, नागपूरचा पीक विमा सुद्धा वाटप सुरू आहे आणि लातूरचा सुद्धा पीक विमा वाटप सुरू आहे. आणि जे काही उर्वरित जिल्हे ते आपण यादी पाहिली त्या जिल्ह्याचं सुद्धा लवकरच वाटप केलं जाईल अशी एक आशा करूया. आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर जो काही व्यक्तिगत क्लेमचा पीक विमा आहे ते जास्त प्रमाणात मिळू शकतो. जो काही अग्रिमचा पीक विमा आहे तो सुद्धा वाटप केला जात आहे, परंतु रक्कम कमी आहे. परंतु आपण जर शेतकऱ्यांना कुठेतरी लढा उभा केला किंवा जशा पद्धतीने आपण पीक विमा कंपनीला विचारपूस केली तर यातून काही तोडगा निघू शकतो. शेतकरी जागृत व्हा, शेतकऱ्यांनी एकजूट व्हा. तोपर्यंत आपली जी काही मनमानी आहे पीक विमा कंपनीची ती चालूच राहणार आहे. अशाच पद्धतीने आपली फसवणूक केली जाणार आहे. आणि जर असेच नवीन अपडेट घेण्याकरता किंवा चॅनलवर नवीन असाल तर एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा. आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका. जय श्री